हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 16 हँडलिंग डाटा वर्कबुक सोल्युशन. हँडलिंग डाटा वर्कबुक सोल्युशन. हँडलिंग डाटा, हँडलिंग म्हणजेच हाताळणे, हँडलिंग म्हणजेच काय? हाताळणे. डाटा, डाटा म्हणजेच काय? माहिती. ऑलरेडी आपण हे टेक्स्च्युअल लेसन पाहिलेले आहोत. तर आता आपण येथे वर्कबुक सोल्युशन पाहणार आहोत. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. फॉर द टीचर आस्क द स्टुडंट्स टू काउंट द नंबर्स ऑफ बेंचेस, डोर्स, विंडोज, फॅन्स अँड द चेअर्स इन द क्लासरूम. तर इथं टीचरनं स्टुडंट्सला काउंट करायला सांगायचं आहे. काय काउंट करायला सांगायचे आहे? जे क्लासरूममध्ये फॅन्स आहेत किंवा चेअर्स आहेत. चेअर्स म्हणजेच काय? खुर्च्या. विंडोज, विंडोज म्हणजेच खिडक्या. डोर्स, डोर्स म्हणजेच दरवाजे. बेंचेस, बेंचेस म्हणजे ज्यावर मुलं बसतात, बाक, त्याला बेंचेस असे म्हणतात. त्या सगळ्या बेंचेसला, त्या विंडोजला, डोर्सला, फॅन्सला, चेअर्सला तिथे काउंट करायला सांगायचं आहे स्टुडंट्सला. अँड लेट द स्टुडंट्स नोट डाऊन ऑल दिस नंबर इन द नोटबुक्स. आणि हे सगळे काउंट करून, हे सगळे थिंग्स काउंट करून स्टुडंट्सला ते सगळे नंबर्स काय करायला सांगायचे आहेत? नोटबुक्समध्ये लिहायला सांगायचे आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस डू. लेट अस डू, चला तर पाहूया. काउंट each types of the objects in the picture and write down the numbers. तर आपल्याला काही पिक्चर्स देण्यात आलेले आहेत. तर each types of objects जे आहेत, वस्तू जे आहेत, तर ते सगळे पिक्चर्स, ते सगळे ऑब्जेक्ट्स आपल्याला इथं काय करायचे आहेत? काउंट करायचे आहेत. आणि पिक्चर्समध्ये ते किती आहेत ऑब्जेक्ट्स ते काउंट करून इथं आपल्याला बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर इथं आपल्याला पिक्चर्स देण्यात आलेले, तर ते पिक्चर्सनुसार इथे आपण काउंट करून घेऊया. तर फर्स्ट वन आहे बॉल. तर बॉल काउंट करून घेऊया. किती ऑब्जेक्ट्स आहेत? बॉल, बॉल किती आहेत ते आपण पाहून घेऊया. 1 2 3 4 5. तर बॉल्स इथं किती आहेत? 5 आहेत. तर 5 नंबर इथे आपण लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन पिक्चर आहे बर्ड. नेक्स्ट वन पिक्चर आहे बर्ड. तर किती बर्ड्स आहेत ते पण पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6. किती बर्ड्स आहेत? 6 बर्ड्स. देर आर 6 बर्ड्स. तर इथे आपण 6 हा नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्टोरी बुक. तर किती स्टोरी बुक्स आहेत ते आपण काउंट करून घेऊया. 1 2. देर आर 2 स्टोरी बुक्स. किती बुक्स आहेत? 2 बुक्स आहेत. तर इथे आपण 2 हा नंबर लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हॅट. हॅट देण्यात आलेले आहेत. किती हॅट्स आहेत आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. तर किती हॅट्स आहेत? 8 हॅट्स आहेत. किती हॅट्स आहेत? 8 हॅट्स आहेत. तर इथे आपण अशा प्रकारे नंबर लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लॉलीपॉप. लॉलीपॉपचे पिक्चर्स किती आहेत ते आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 अँड 4. तर अशा प्रकारे 4 लॉलीपॉप्स इथं होईल. तर अशा प्रकारे आपल्याला पिक्चर्सनुसार त्या नंबर्स, त्या ऑब्जेक्ट्सला काउंट करून त्यांना क्लासिफाय करून घ्यायचे आहेत. काय करायचे आहेत? लिस्ट डाऊन करून घ्यायचं आहे. यालाच हँडलिंग डाटा असे म्हणतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ऑब्झर्व द शेप्स. शेप्स देण्यात आलेले आहेत. तर ते शेप्सना काय करा म्हणलेलं आहे? ऑब्झर्व करा म्हणलेलं आहे. पहा असं म्हणलेलं आहे. काउंट ईच शेप. प्रत्येक शेप्स इथं काउंट करा म्हणलेलं आहे. अँड राईट द नंबर्स इन द बॉक्स. तर बॉक्समध्ये आपल्याला स्पेस देण्यात आलेला आहे, जागा देण्यात आलेला आहे. ईच शेप तिथं काउंट करून त्यांचे नंबर्स तिथे लिहायला सांगितलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे सर्कल. तर सर्कल किती आहेत ते आपण काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5. तर येथे 5 सर्कल्स आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे ट्रायंगल. ट्रायंगल्स किती आहेत ते आपण पाहून घेऊया. 1 2 3. देर आर 3 ट्रायंगल्स. देर आर 3 ट्रायंगल्स. तिथे 3 ट्रायंगल्स आहेत म्हणून 3 हा नंबर लिहून घेण्यात आलेला आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रेक्टँगल. काउंट करून घेऊया. 1 2 3. किती रेक्टँगल्स आहेत? 3 रेक्टँगल्स आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे स्क्वेअर. नेक्स्ट वन आहे स्क्वेअर. तर स्क्वेअर काउंट करून घेऊया. 1 2 3 4. किती स्क्वेअर आहेत? 4 स्क्वेअर आहेत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर आपल्याला खाली पिक्चर्स देण्यात आलेले आहेत.
त्या पिक्चर बेसिस काही क्वेश्चन्स इथे विचारण्यात आलेले आहेत, तर ते क्वेश्चन्सचे आपल्याला इथं आन्सर्स लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट पिक्चर आपण ऑब्झर्व करून घेऊया. चला तर येथे किती एलिफंट्स आहेत? 2 एलिफंट्स आहेत. दॅट आफ्टर टायगर्स पण किती आहेत? 2 टायगर्स आहेत. 2 जिराफ्स आहेत. आणि मंकीज किती आहेत? 1 2 3 4 5 मंकीज आहेत. अँड डिअर्स किती आहेत? हरिण किती आहेत? चला तर पाहून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 डिअर्स आहेत. किती डिअर्स आहेत? 8 डिअर्स आहेत. झेब्राज किती आहेत पाहून घेऊया. 1 2 3 4 झेब्राज आहेत. तर रायनोसर किती आहे? 1 आहे. रायनोसर किती आहे? 1 आहे. तर क्रोकोडाईल किती देण्यात आलेला आहे? तर 2 क्रोकोडाईल्स देण्यात आलेला आहे. किती देण्यात आलेला आहे? 2 क्रोकोडाईल्स देण्यात आलेला आहे. चला तर क्वेश्चन्स पाहून घेऊया. हाऊ मेनी क्रोकोडाईल्स आर देअर इन द झू? हाऊ मेनी क्रोकोडाईल्स आर देअर इन द झू? तर झू मध्ये, प्राणी संग्रहालयामध्ये किती क्रोकोडाईल्स आहेत? क्रोकोडाईल्स म्हणजेच काय? मगर. किती मगरी आहेत? किती क्रोकोडाईल्स आहेत? तर किती क्रोकोडाईल्स आहेत? 2 क्रोकोडाईल्स आहेत. तर इथे आपल्याला आन्सर लिहिणार आहोत आपण इथे 2. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ डिअर्स अँड मंकीज? तर डिअर्स आणि मंकीज मिळून टोटल किती होणार आहेत? दोन्ही ॲनिमल्स मिळून टोटल किती होणार आहे इथे विचारण्यात आलेले आहे. तर आपण इथे काउंट केलं होतं ऑलरेडी. तर डिअर्स किती आहेत? 8 आहेत. डिअर्स किती आहेत? 8 आहेत. तर मंकीज किती आहेत? 5 आहेत. 8 + 5 झाले 13. 8 + 5 झाले 13. दॅट आफ्टर नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, विच ॲनिमल्स आर द लिस्ट इन द पिक्चर? विच ॲनिमल्स आर द लिस्ट इन द पिक्चर? लिस्ट म्हणजेच कमी. सगळ्यात कुठला ॲनिमल सगळ्यात कमी आहे? तर इथे सगळ्यात कमी ॲनिमल्स कुठला आहे? रायनोसर आहे. कुठला आहे? रायनोसर आहे. तर रायनोसरचं इथे स्पेलिंग लिहून घेऊया. रायनोसर. रायनोसर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे, विच ॲनिमल्स आर द मोस्ट इन नंबर? सगळ्यात जास्त कुठला ॲनिमल्स आहे तो? तर डिअर्स आहेत. कोण आहेत? डिअर्स आहेत. तर इथं काय लिहून घेऊया? डिअर्स लिहून घेऊया. विच इज युअर फेवरेट ॲनिमल? तर या सगळ्या ॲनिमल्स मध्ये तुमचं सगळ्यात फेवरेट कुठला आहे? तुम्ही कुठल्याही ॲनिमलचं इथे नाव लिहून घेऊ शकता. तर इथे आपण टायगर लिहून घेऊया. काय लिहून घेऊया? टायगर लिहून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 16 हँडलिंग डाटा वर्कबुक सोल्युशन हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.